नमस्कार. स्टार प्रवाहावर सुरू असलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी यातील अद्वैत चांदेकर म्हणजेच आपला लाडका अक्षर कोठारे यांच्याबद्दल आज संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये त्यांनी कोणते सिरियल केले, पहिला सिरियल कोणता आणि कुठल्या ॲक्टरसोबत त्यांनी काम केलं, त्यांचं वय काय आणि फॅमिली परिवार सगळं आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे यामध्ये आपल्याला माहिती मिळून जाईल. तर लक्ष्मीच्या पावलांनी यातील अद्वैत चांदेकर याचं खरं नाव आहे अक्षर कोठारे. तो मूळचा सोलापूरचा असून त्याचा जन्म 4 सप्टेंबर 1987 सोलापूर या ठिकाणी झाला. वयाचे 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत. शालेय शिक्षण सेंट जोसेफ सोलापूर येथे त्यांनी पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण वालचंद आर्ट ऑफ सायन्स कॉलेज येथे त्यांनी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर हिराचंद नेमचंद कॉलेज यामध्ये MBA केलं. त्याच्यानंतर त्यांनी थिएटरशी गाठले आणि विद्यापीठात असतानाच त्यांनी अजिंठा, विरासत, रायगडला जाग येते, क्वीनमेकर, झुंड असे अनेक नाटक केले. इंस्टाग्राम फॉलोअर्स त्यांचे 57,600 इतके फॉलोअर्स आहेत. पगार एका एपिसोडसाठी त्यांनी 25,000 मिळतो. त्यांच्या परिवाराबद्दल म्हणजेच त्यांच्या फॅमिली कोण कोण आहेत त्याच्याबद्दल आता जाणून घेऊयात. आई, वडील, भाऊ असा त्यांचा परिवार होता. पण भाऊ एका हृदयविकार झटक्याने तो गेला. आईचं नाव आहे, त्याचा छोटा भाऊ अमोद, तो एक हृदयविकाराच्या झटक्याने त्याला सोडून गेला. त्यावेळेस त्याची बायको मानसी ही त्याला देखील सोडून गेली. त्यामुळे तो पूर्णपणे खचला होता. त्याला पुढे उभारण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. फोटो देखील तुम्ही पाहू शकताय. आता सध्या त्यांनी नवीन एक गाडी घेतली. त्याची पूजा आईवडिलांच्या हस्ते तो करताना तुम्हाला दिसत आहे. तर त्याचे करिअरविषयी आता आपण पुढे पाहूयात. त्याचं पहिला सिरियल हे बंद रेशमाचे, यामध्ये त्यांनी सुवर्णा पाठक ह्याच्यासोबत पहिल्यांदा काम केलं. त्या बंद रेशमाचे यामध्ये शेखरराव दौलतराव असे त्यांचे नाव होते. नंतर त्यांनी चाहूल केलं, त्यामध्ये ते एक सस्पेन्स थ्रिलरसारखी एक मालिका होती. छोटी मालकीन नंतर केलं. त्याच्यानंतर मुंबई डायरी, 26/11 यामध्ये विजय तेंडुलकर लिखित कमला असे अनेक सिरियल केले. नंतर त्यांनी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा यामध्ये शंतनू सूर्यवंशी म्हणून काम केलं. तर अद्वैत चांदेकर म्हणून आता सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये दिसत आहेत. अत्यंत घमंडी, पैशाचा माज असलेला, मोठ्यांचा आदर असणारा, स्वतःच्या जीवापेक्षा कुटुंबावर प्रेम करणारा, बोलणं इतकं टोकदार की कधीकधी समोरचा माणूस दुखावला जातो याचाही भान नसणारा असा हा अद्वैत चांदेकर. आपल्याला कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद.